नमस्कार. आज मी बनवणार आहे वटाण्या बटाट्याची भाजी. त्यासाठी वटाणे घेतलेत मी अर्धी वाटीभर. हे फ्रोझन आहे, तुमच्याकडे फ्रेश असतील तर फ्रेश घ्या. 2 बटाटे साल काढून घेतले आणि आडवे कापून घेतले. एक मोठा टमाटर आडवा कापून घेतलाय, अगदी बारीक बारीक स्लाइसमध्ये कापून घेतलाय मी. कोथिंबीर घेतली आहे, जिरं घेतलंय, एक छोटा चमचा आले लसणाची पेस्ट घेतली आहे, एक मोठा चमचा लाल तिखट घेतलाय, धन्याची पूड घेतली आहे अर्धा चमचा, हळद घेतलंय, मीठ घेतलंय चवीनुसार आणि मॅगी मसाल्याचं एक पाकिट घेतलंय आणि 2 मीडियम साईजचे कांदे आडवे कापून त्याला असं एक एक त्याचं हाताने असं कुस्करून घेतलेत, म्हणजे सगळे कांदे पसरतील, त्याचे स्लाइस असे पसरतील. कढईत ठेवली आहे मी गॅसवर आणि 4 चमचे तेल घातलंय. तेल जरा जास्त घातलं यासाठी आपल्याला आधी तेलात बटाटे फ्राय करून घ्यायचे. बटाटे फ्राय केल्यामुळे छान रंग येतो. आणि चवही वाढते. थोडंसं चिमूटभर मीठ घालते मी. बघू शकता बटाटे छान गोल्डन ब्राउन झाले. बटाटे काढून घेते मी आता. बटाटे तुम्हाला फ्राय करून नको असतील तर आपण डायरेक्टलीही असं घालू शकतो आपल्या भाजीमध्ये. माझ्या घरात आवडतात बटाटे फ्राय करून घातलेले, म्हणून मी फ्राय केले. आता यात मी जिरे घालते आणि कांदा घालते. कांदा छान गुलाबी करून घ्यायचा आहे. कांदा आडवा कापल्यामुळे अगदी बारीक बारीक त्याचे स्लाइस झाले आणि अशा पद्धतीचा कांदा गळायलाही मदत होते आणि आपल्या भाजीतही छान दिसतो. आलं लसणाची पेस्ट घालते 1 चमचाभर. पेस्ट परतून घेते. टोमॅटो घालते. टोमॅटो तुम्ही बारीकही कापू शकता किंवा किसूनही घेऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता प्युरे करून. मला अशी जरा रंगीबेरंगी आवडतात दिसायला, म्हणून मी असे आडवे कापून घेतले. मीठ घालते. धन्याची पूड घालते. हळद घालते. लाल तिखट घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मला जरा तिखट भाजी हवी आहे म्हणून मी 1 मोठा चमचाभर तिखट घातले. आता मी यात वाटाणे घालते. आणि आपण फ्राय करून घेतलेले बटाटे घालते. व्यवस्थित मिक्स करून घेते. बघू शकता भाजी दिसायलाच इतकी छान दिसते. कोथिंबीर घालते.
मिक्स करून घेऊ. आता मी यात पाणी घालते. पाणी तुम्हाला किती पातळ भाजी हवी त्यानुसार घाला. अगदी सुकी हवी असेल तर नुसतंच असं झाकण ठेवूनही तुम्ही शिजू देऊ शकता. टोमॅटो आणि कांद्याच्या याच्यातच बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी मी घातलंय. आणि छान झाकण ठेवून आपण आता भाजी शिजू देणार आहोत. ही भाजी तुम्ही कुकरमध्येही करू शकता. कुकरमध्येही अगदी 2-3 शिट्ट्यात झटपट होते, पण कढईतली चव जरा वेगळी असते म्हणून. आणि मला होता वेळ, जर वेळ असेल तर नक्की कढईतच करा. शिजू देऊया भाजीला. मध्ये मध्ये भाजीला असं हलवत राहायचं आहे. पुन्हा झाकण ठेवते. भाजी आपण उघडून बघूया. बघू शकता भाजी आपली शिजली. आपण चेक करून बघू. बटाटा बघू शकता, बटाटा इझिली कट होतोय. आणि वाटाणाही चेक करून बघूया. वाटाणाही छान शिजलाय. आता या ठिकाणी एक सांगायची गोष्ट अशी की जर तुम्ही बटाट्याचे काप बारीक ठेवले तर बटाटा जास्त शिजेल आणि वाटाणा थोडा कच्चा राहू शकतो. म्हणून अशा पद्धतीने मीडियम साईजचा बटाटा कट करून घ्यायचे. म्हणजे मीडियम काप ठेवायचे, म्हणजे तुमचे वाटाणे कच्चे नाही राहणार आणि बटाटाही छान शिजेल. भाजी आपली रेडी आहे. सर्व करून घेऊया. आता ह्यात आपल्याला फक्त शेवटी आपण जो मॅगीचा मसाला घेतला आहे तो घालायचा आहे. याने आपल्या भाजीला छान चव येणार आहे. नसेल मॅगी मसाला अवेलेबल तर मग तुम्ही कुठलाही गरम मसाला यात ॲड करू शकता किंवा चिकन मसालाही ॲड करू शकता. त्यानेही खूप छान चव येते भाजीला. भाजी आपली तयार झालेलीच आहे. तर आपण छानपैकी सर्व करून घेऊ. सर्व करून घेतली आहे गरमागरम वाटाणा बटाट्याची भाजी. नक्की अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करून बघा, भाजी बनवून बघा. आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.